नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहोत एक प्रेरणादायी बातमी, जिथे स्वातंत्र्य दिनाचा उत्सव केवळ ध्वजारोहणापुरता मर्यादित न राहता गावातील युवक व महिला यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे स्वच्छता, एकता आणि देशभक्तीचा अद्भुत संदेश देण्यात आला आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाळे वस्ती येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून गावातील युवक मित्रांनी एकत्र येऊन शाळेचा व परिसराचा स्वच्छता अभियान राबवले। शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष पोद्दार यांनी एक आगळावेगळा निर्णय घेतला। ध्वजारोहणाचा मान गावातील ज्येष्ठ माता व महिलांना देऊन समाजात महिलांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले। या सोहळ्यात सहशिक्षिका अनुराधा शिंदे व अश्विनी नाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नाळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जालिंदर नाळे, पालक, शिक्षक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री लक्ष्मण लष्कर, तसेच विकास नाळे, संजय नाळे, पोपट नाळे, सतीश नाळे, रामदास नाळे, हनुमंत येळे, अमर बागडी, सुनील देवकते, ज्ञानेश्वर नाळे, विश्रांती नाळे, राणी नाळे, पूजा नाळे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते। आशाबाई नाळे, राणे नाळे, अश्विनी नाळे, रूपाली नाळे, कविता नाळे, नंदा नाळे, पूजा नाळे, राणी नाळे, विश्रांती नाळे, मेघा नाळे, स्वाती नाळे, संगीता नाळे, मोनिका देवकते या महिला उत्साहाने उपस्थित होत्या। कार्यक्रमानंतर सामूहिक पसायदान व गाव फेरी काढण्यात आली। नाळे वस्तीतील हा कार्यक्रम दाखवतो की देशभक्ती म्हणजे केवळ ध्वजाला सलामीच नाही, तर गाव स्वच्छ ठेवणे, एकमेकांशी एकत्र राहणे आणि महिलांना सन्मान देणे हे देखील आपल्या संस्कृतीचा भाग आहे। अशा प्रेरणादायी उपक्रमांमधूनच आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा आनंद घेतो। ही होती नाळे वस्तीची स्वातंत्र्य दिनातील खास बातमी। मी आहे अश्विन केळकर आणि तुम्ही पाहत आहात सन्मान महाराष्ट्र।